नमस्कार, मी संतोष मोरे. आपण पाहत आहे मुंबई आउटलुक. गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या पडघमीला आणखी तेजीनं समोर गेलेली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीच्या वतीने जागा वाटप अद्यापही जाहीर करण्यात आला नसला तरी मात्र शिवसेना असो, भाजप असो किंवा शिवसेना ठाकरे गट असो, त्याचप्रमाणे काँग्रेस असो, यांनी आपल्या वेगवेगळ्या याद्या जाहीर केलेल्या आहे. अद्यापही कुठल्याही प्रकारचा महायुतीचा असो किंवा महाविकास आघाडीचा असो जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर झाला नव्हता. आज मिळालेल्या माहितीनुसार या 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वात महत्त्वाचा जो मतदारसंघामध्ये जी लढत होणार आहे ती म्हणजे बारामती. महाराष्ट्रातील 48 जागेंपैकी सर्वात महत्त्वाचा मतदारसंघ म्हणून यावेळेस बारामतीकडं सर्व देशाच्या मीडियाचं लक्ष लागलेलं आहे. त्यामागील कारण असं आहे की या मतदारसंघामध्ये पवार विरुद्ध पवार ही अशी लढत ही समोर असणार आहे. शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे ह्या विद्यमान खासदार आहे. गेल्या 3 टर्मपासून त्या तेथील खासदार आहेत. मात्र यावेळी परिस्थिती वेगळी आहे, कारण की भाजपला काहीही करून महाराष्ट्रात 45+ वरते खासदार निवडून आणायचे आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये भाजपनं गेल्या काही महिन्यांपासून जे सत्तेसंदर्भात जे केंद्र जे आपलं एक निरीक्षक होतं हे पूर्णपणे तयार केलं होतं आणि त्या दृष्टीने 45च्या दृष्टीने कुठेतरी भाजप तयारीला देखील लागलं होतं. यावेळेस बारामती हा मतदारसंघ यासाठी देखील महत्त्वाचा आहे, कारण की ह्या मतदारसंघामध्ये आजपर्यंत बारामती म्हटलं तर शरद पवार यांचं नाव याचं. मात्र आता पवार कुटुंबातच गेल्या 1 वर्षापूर्वी जे फूट पडली होती, म्हणजे त्यांचे जे पुतणे होते अजित पवार हे राष्ट्रवादीमध्ये फूट पाडून भाजपमध्ये महायुतीमध्ये सामील झाले होते. आता ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहे आणि अर्थमंत्री त्यांच्याकडे खातं आहे. त्यामुळे ही लढत महत्त्वाची असणार आहे, कारण की अजित पवार यांची जी पत्नी आहे सुमित्रा पवार या निवडणुकीमध्ये जवळपास उभे राहणार आहे हे जवळपास निश्चित झालेलं आहे. मात्र अजित पवार हे बारामती मतदारसंघामध्ये एका चक्रव्यूहात अडकले होते. मात्र निवडणूक जसजशी जवळ येत होती तसंच अजित पवार हे चक्रव्यूह जे त्यांच्या अवतीभोवती जे आखण्यात आलं होतं हे एक तोडण्यात यशस्वी होत आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की शिवसेना शिंदे गटाचे जे नेते आहेत शिवतारे, विजयबापू शिवतारे हे अजित पवार यांच्या विरोधात बंड करून उभे होते. त्यांना पक्षाकडून एकनाथ शिंदे यांना 2 वेळा बोलवलं होतं. त्यानंतर त्यांची बैठक घेतली होती. मात्र तरी देखील विजय शिवतारे हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढायलाच तयार झाले होते. कुठल्याही परिस्थितीमध्ये मी माघार घेणार नाही, कारण की त्याला पार्श्वभूमी आहे 2019ची. 2019मध्ये जी निवडणूक झाली होती त्यामध्ये विजय शिवतारे यांना अजित पवार यांनी भर सभेमध्ये चॅलेंज देऊन त्यांना पाडलं होतं. तोच एक कुठेतरी बदला घेण्यासाठी जो अनेक वर्षांचं जे वैर जे पवारांच्या संदर्भात विजय शिवतारेंचं होतं ते लक्षात घेता विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्या विरोधात बंड पुकारलं होतं. मात्र काल जी बैठक झाली त्याच्यामध्ये विजय शिवतारे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार या चौघांमध्ये वर्षावर काल रात्री महत्त्वाची बैठक झाली. आणि ह्या बैठकीमध्ये विजय शिवतारे यांचा बंड हा शिगेला, म्हणजे जो बंड होता तो आता कुठेतरी शांत झालेला आहे. विजय शिवतारे हे आज काही वेळापूर्वीच आता ते पत्रकार परिषद घेणार आहे आणि त्याच्यामध्ये त्यांची पुढील भूमिका स्पष्ट करणार आहे. मात्र ही भूमिका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून स्पष्ट करण्यापूर्वीच एक मेसेज जो शिवसेना शिंदे गटाचे जे सोशल मीडियाचा जो ग्रुप आहे त्याच्यावर देण्यात आलेला आहे की शिवतारे यांनी जो बंड केलेला होता हा कुठेतरी आता शांत झालेला आहे. शिवतारे त्यांची पुढील भूमिका हे उद्याला म्हणजे आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जाहीर करणार आहे. त्यामुळं हे अजित पवारांसाठी बारामतीच्या दृष्टिकोनातून हा फार मोठा एक त्यांचा समोर विजयासाठीच एक पुढचा पाऊल असू शकतो असं देखील म्हटलं तरी जाणकार्या मते असं म्हणण्यात येत आहे की हा एक त्यांचा एक पुढील एक जे रणनीतीचा भाग होता हा यशस्वी झालेला आहे. कारण की पुरंदर ह्या भागामधून जो शिवतारे यांचा जो मतदार आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये जो आहे हा त्यांना विरोध करून हा मतदार बहुतेक सुप्रिया सुळे किंवा शिवतारेंमध्ये डिवायडेशन झालं असतं तर ह्याचा फायदा सुप्रिया सुळे यांना झाला असता आणि सुनित्रा पवार यांना मोठा धक्का ह्या मतदारसंघातून बसण्याची शक्यता होती. आणि हा कुठेतरी टाळण्यासाठी शिवतारे यांना सोबत घेऊन आता
अजित पवार आणि ह्यांच्यामध्ये एक जे होतं ते ज्यांचे वाद होते ते मिटवण्यात आलेले आणि आता त्यामुळं शिवतारे आता काही वेळातच आपली उमेदवारी ही मागे घेण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. दुसरा एक त्या मतदारसंघातला सगळ्यात महत्त्वाचा विषय होता तो म्हणजे शरद पवार आणि अजित पवार हे जे दोन नावं होते ह्यांना मतदारसंघामध्ये ज्या प्रकारे अजित पवार बारामतीमध्ये काम करत होते त्यावेळेस त्यांच्या संदर्भात जे त्यांना इतर जे दुसऱ्या पक्षातील जे नेते होते ते काँग्रेसचे असो किंवा भाजपमधले असो यांच्यासमोर जे वैर होतं हेच कुठेतरी अजित पवार यांना या निवडणुकीमध्ये देखील त्यांच्या अंगलट येत आहे. कारण की ज्या प्रकारे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून ही निवडणूक महत्त्वाची असली तरी अजित पवार यांच्यासाठी ही लढाई बारामतीची विशेषतः अतिशय महत्त्वाची आहे. कारण की जर बारामतीमध्येच जर अगर त्यांच्या पत्नीचा पराभव जर झाला तर हा त्यांच्यासाठी मोठा धक्का असणार आहे. दुसरा विषय म्हणजे त्या मतदारसंघामध्ये अनेक जे उमेदवार जे काँग्रेसचे आहे त्यानंतर शिवसेनेचे आहे ह्या उमेदवारांना देखील ज्या प्रकारे अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते त्यावेळेस ज्या प्रकारे त्यांना त्रास देण्यात आला होता आणि त्याच्यानंतरच कुठेतरी अजित पवार यांच्या विरोधात हे संपूर्ण बारामतीमध्ये एक चक्रव्यूह आखून त्यांना एक कुठेतरी त्यांच्या संदर्भात एक रोष जो लोकांमध्ये आहे हा समोर येण्याची शक्यता होती. मात्र ज्या प्रकारे देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करून ज्या असंतुष्ट जे नेते होते त्यांना कुठेतरी शांत करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यातला जो वाद होता हा मिटवला आणि त्यामुळंच आता ही बारामतीची जी लढाई आहे ही अजित पवारांसाठी काहीतरी आता महत्त्वाची असणार आहे आणि काही सोपी देखील झालेली आहे.